क्या केस था सर? कुछ 307 का केस था। इनके फैमिली के ऊपर अटैक हुआ था, तो इनके खिलाफ भी केस है, उनके खिलाफ भी केस है। तो आज सवेरे ये हमारे महाराष्ट्र नवनिर्माण सेना की जो थाना का मुख्य कार्यालय यहाँ वहाँ आए थे ये दोनों औरतें। मुझे लगता है कि अगर कोई हमारे दरवाजे में आता है तो जो भी सच बात जो है वो जानने के लिए आना चाहिए, वही देखने के लिए मैं लेंगे करके कहा तत्काल गुन्हा रजिस्टर केला। दोन बहिणी सकाळी मनसेच्या ठाण्याच्या आमच्या कार्यालयात आल्या होत्या आणि त्यांचं मत असं होतं की आमच्यावर वार झालेले आहेत, त्याच्यात गुन्हा नोंदवला जात नाहीये, तर आम्हाला कोणी मदत करत नाहीये, तर कृपया तुम्ही आमची मदत करावी। तर त्यांच्या मदतीसाठी मी इथे आलो होतो आणि मला दुसरी बाजू देखील पोलिसांकडून जाणून घ्यायची होती, नक्की घडलं काय। तो आता मी पोलिसांशी बोललेलो आहे आणि पोलिसांनी मला आश्वासित केलेलं आहे की आम्ही तात्काळ त्या गुन्ह्यामध्ये गुन्हा रजिस्टर करून त्याची चौकशी सुरू बोलता हूँ। हमारे मेरे बहुत सारे दोस्त उत्तर प्रदेश से आते हैं। मैं अभी कुंभ मेला गया था, तो मैं भी मेरे दोस्त के ही घर पे रुका था। तो ऐसा ये झगड़ा उत्तर भारतीय और मराठी ऐसा है नहीं। हमारे बहुत सारे दोस्त ऐसे हैं कि जो हमें कभी कभी शर्म आती है उतना अच्छा मराठी बोलते हैं। तो मेरा कहना यह है कि अगर आप इतने सालों से महाराष्ट्र में रहते हैं, मराठी बोलना सीखना चाहिए, मराठी में बात करना चाहिए। क्या प्रॉब्लम है? जिस भाषा ने, जिस धरती माँ ने आपको इतना बड़ा किया है, आपको रोजी रोटी दी है, तो उसका सम्मान होना चाहिए। तो हमारी जो बात है, हमारी जो लड़ाई है वो भाषा के ऊपर, हमारा किसी आदमी के खिलाफ ये नहीं है। जो आदमी हमारे से आके प्यार से बात करते हैं, बहुत सारी जगह ऐसा होता है कि हम बोलते मराठी में बात करते, वो बोलता है दादा सीख लूंगा, तो हमें भी अच्छा लगता है कि उसकी इच्छा है कि मराठी सीखनी चाहिए। अगर मैं यहाँ रह रहा हूँ तो ये यहाँ की भाषा और यहाँ के लोग, इनका सम्मान, ऊपर से उसका एरोगेंस पता चलता है कि उसकी दानत क्या है, तो फिर ऐसे लोगों को मार खाते हमारे। मैंने कहा ना, एक आदमी मुझे बोला, हम लोगों को बोला दादा मला थोडा वेळ द्या, आम्ही पण शिकू। आम्हाला बरं वाटलं, आम्ही त्याला मिठी मारून निघालो। पण जर असं बोलत असेल तर त्या थोबाड्यात पडणारच आम्ही। तुला वेळ नाहीये ना, मग इथं राहू नको, तुझ्या गावाला जा आणि तिथे शिक, तुला काय शिकायचं ते। तुला जर आमची भाषा शिकायला वेळ नसेल ना तर तू इथं राहायचं नाही, चालता होईल। पण जर तुम्ही आमच्या भाषेचा आदर आणि प्रेम करणार असेल तर तुमच्यावर आमचा आदर आणि प्रेम कायमस्वरूपी राहणार, तुमच्या भाषेचा देखील। आम्ही जर उत्तर प्रदेश किंवा यूपी बिहार मध्ये गेलो तर मी तिथल्या भाषेचा आदर करणार, तिथली जी भाषा आहे ती बोलण्याचा मी प्रयत्न करणार। तुम्ही जर माझ्याकडे राहता, माझ्याकडे खाता, जर माझ्याकडे तुम्ही पोट भरताय तर तुम्ही माझ्या भाषेचा प्रेम आणि आदर हा करायला पाहिजे। सर, बहुत से लोग सीखना चाहते हैं, जैसे आपने कहा, तो सीखने की कोशिश करने के बावजूद नहीं सीख पाते हैं, तो उसके लिए आता एक गोष्ट सांगतो, तुम्ही कुठलीही गोष्ट शिकावी लागत नाही। तुमचं नाव काय? शाहीद। मी मराठी बोलतोय, तुम्हाला कळतंय ना? हो नाही एवढं तर कळतं, त्यात पण समाधान होतो। पण तुम्ही ते बोलायला पण ज्यावेळेला प्रॉब्लेम करता ना त्यावेळेला अडचण होतो। तुम्ही कोणी तुटुक मुटुक बोले आम्हाला कळतं, याचा इच्छा चांगली आहे, याचा उद्देश चांगला आहे, एवढं तर आम्हाला कळतं ना। पण तू ऍटिट्यूड मध्येच बोलणार असेल, प्रॉब्लेम होतो ना सगळ्यामध्ये। मतलब प्रेमानी मनुष्य, प्रेमाने जग जिंकता येतो, माणसं काय चीज है कि आने वाले मनपा चुनाव में इसका असर पड़ेगा। एक चीज आपको वापिस में बोलता हूँ, हम लोग इलेक्शन के लिए नहीं दे रहे। जिनका घर इलेक्शन पे चलते हैं ना वो राजनीति करते, हम भाषा के ऊपर प्यार करने वाले लोग। जरी मराठी टिकली तरी महाराष्ट्र टिकेल, मुंबई टिकेल। आता आमचा उद्देश आहे भाषा आणि महाराष्ट्र टिकेल। थँक्यू सर। आणि निवडून येऊन करायचं तरी काय असतं? आमदार दिसतात का निवडून आल्यावर? आम्हीच काम करत असतो। लोक कोणाकडे येतात? आता ती बाई कुठे आली? माझ्या ठाण्याच्या ऑफिसला आली ना। अशा रोज अनेक मुंबईतल्या लोक माझ्याकडे येतात। त्यामुळे जर आमदारांकडे जाण्याच्या ऐवजी मनसेच्या ऑफिसमध्ये जायला लोकांना बरं वाटत असेल ना तर आमचा ट्रॅक बरोबर आहे।